नमस्कार मैत्रिणींनो, मी सबिया सबा क्रिएशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आज आपल्याला पानगळ्यावरती खूप छान अशी सुंदरशी डिझाइन करायची आहे। बघा, मी पानगळा आधीच कट करून ठेवलेला होतं, तर हिच्यावरतीच करायचं आहे। आता ही पानगळ्याची कटिंग कशी करायची हिचा एक व्हिडिओ तुमच्यासोबत मी एक दिवशी नक्की शेअर करते। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा व शेअर करायला विसरू नका। तर चला मग बघा, मी पानगळा घेतलेला आहे। आधीचा आपला जे गळा आहे ना, गळ्याला आपल्याला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे। तर बघा, मी खाली एक कपडा ठेवलेला आहे आणि जे आपला ब्लाउजचा पीस आहे ना, ते प्लेन ब्लाउज घेतलेलं होतं, तिला मी उलटं ठेवलेलं आहे। आणि आता हिच्यावरती बघा, मी बॉल पिननं सेव्ह करून सगळीकडून सिलाई मारून घ्यायची। जसं आपण कटिंग केलेलं आहे ना, त्याच पद्धतीने पाव इंचा मार्जिन ठेवायचं आणि सिलाई मारून घ्यायची आहे। खाली सुद्धा मी ब्लॅक कलरचा कपडा इथे लावलेला आहे, ब्लाउज पीसच निघालेलं जे एक्स्ट्रा शिल्लक होतं ते जे पानगळा आहे ना, जसं आपण कट केले तसंच आपल्याला शिवून घ्यायचं आहे। पाव इंच मार्जिन ठेवायचं, खाली कपडा ठेवायचा। बघा, ही विदाऊट कॅनव्हासचा ब्लाउज मी इथं तयार करत आहे। जर ह्याच्यात तुम्ही कॅनव्हास घातलं ना तरी सुद्धा तीच फिनिशिंग दिसणार आहे। तर मी इथं कपड्यावरतीच खूप छान असं विदाऊट कॅनव्हासचा आपल्याला गळा बसवून सुद्धा दाखवणार आहे तुमच्यासोबत। बघू शकता, आता ही सिलाई झालेली आहे। जे एक्स्ट्राचा कपडा होता ती मी कट करून टाकलेला आहे आणि हिला मी उलटं केलं आणि जे खालचा कपडा आपल्याला जेवढं ठेवायचं ना तेवढंच मी इथे ठेवलेलं आहे, बाकी सगळं कट करून काढलेलं आहे। बघू शकता तुम्ही, इथं 1-1.5 इंचाचा मी खालचा कपडा आपल्याला फोल्ड करण्यासाठी लागतो म्हणून ते ठेवलेलं आहे। आता आपण कच मारून घ्यायचं। कच मारताना फक्त एवढं लक्षात ठेवायचं की आपली सिलाई तेवढी कट होऊ नये म्हणून। तर बघा, सगळीकडे कच झालेलं आहे। कच मारल्यानं आपलं जे गळा आहे ना ती व्यवस्थित फोल्ड होतो। तर आता जे आपलं खालून आपण 1-1.5 इंचाचं जे एक्स्ट्राचं कपडा ठेवलेलं होतं ना, तिथे आपल्याला आता सिलाई मारून घ्यायची। ते एक आपण 1.5 इंच ठेवलेलं होतं, तर तिला अर्धा इंच आपल्याला फोल्ड करण्यासाठी जातो आणि 1 इंच जे आहे ना ते परत तिच्यावरून आपल्याला सिलाई मारण्यासाठी लागतो। त्यासाठी बघा, जे एक्स्ट्राचा कपडा आहे तिला मी फोल्ड करून घेतलेला आहे। आता इथे आपण गळ्याला सुद्धा फोल्ड करून घेऊयात। बघा, वरून आपण एक दाब टिप टाकलं ना एकदम पानगळा व्यवस्थित बसतो। विदाऊट कॅनव्हासचा आपण कोणतंच काही ह्याच्यात घातलेलं नाही, फक्त कपड्यावर सुद्धा तुम्ही खूप छान पद्धतीने असं गळा तुम्ही लावू शकता। बघा, आता ही वरून दाब टिप टाकलेली आहे, तुम्हाला एकदा मी दाखवते ह्याच्यामध्ये की दाब टिप टाकल्यानंतर किती छान असा पानगळा झालेला आहे। आता आपण गळा तयार झालेला आहे आपलं। आता ह्याच्यावरती आपल्याला डिझाईन करण्यासाठी बघा, इथे मी 2.5 बाय 2.5चे आपल्याला असे चौकोनी तुकडे कट करून घ्यायचे आहेत। इथे मी 2.5 बाय 2.5चे घेतलेले आहेत, तुम्ही त्याच मापाचे घेतलं ना खूप छान अशी डिझाईन आपल्याला करते हिच्याने। आता ही तुकडे कट करून घेतलेले आहेत। आता एकदा ही फोल्ड करायचं, ह्या साईडने एकदा फोल्ड करायचं, ही 2 फोल्ड झालेले आहेत। आता तिसरा फोल्ड ह्या साईडने करायचं आणि चौथा फोल्ड ह्या साईडने करायचं, म्हणजे ही असे 4 फोल्ड करायचं। आपल्याला खूप छान अशी कळी तयार होते। आता सगळे काही आपल्याला ह्याच पद्धतीने तयार करायचे। एक तुम्हाला मी दाखवलं आणि तिला ना आपली लांबी मोजायची। बघा, इथे मी 1.25 इंच ह्याची लांबी ठेवलेली, 1.25 इंच ठेवायचं। जे एक्स्ट्राचं कपडा आहे ते कट करून काढायचं। आता दुसरं एक तुम्हाला दाखवते। एक फोल्ड झालं, दुसरं फोल्ड झालं, तिसरं सुद्धा ह्या साईडने झालं। सिलाई मारून घ्यायचं जेणेकरून की ही पॅक व्हावं आणि लावताना आपल्याला हे इकडं तिकडं सरकू नये म्हणून। तर 1.25 इंचाचे आपण केलेले आहेत, त्याच मापाचे सगळे काही तयार करून घ्यायचे। बघा, इथे मी सगळे तयार केलेले आहेत। इथे आपल्याला 10 कळ्या लागलेल्या आहेत। आता ही तुमच्या ब्लाऊजवरती डिपेंड आहे। जर तुमचा डीप गळा असला ना तर तुम्हाला तिथे जास्त लागतात। हे डीप गळा नव्हतं, 8 इंचाचा गळा आहे, त्यासाठी इथे मला कमी लागलेले आहेत। तर आता आपले सगळे कळ्या सुद्धा तयार झालेत। आता इथे आपल्याला मेजरमेंट टाकायचे आहे। बघा, इथे 1-1 इंचावरती मला ही कळ्या लावायच्या आहेत। तर मी आधी 1 इंचावरती सगळी लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे। 1 इंचाच्या बाजूलाच आपल्याला हे सगळे लावायचे आहेत। तर ही 1 इंचावरून केलेलं आहे। आता आपण ही मार्जिन टाकलेले आहे। आता ह्याच्यावरती आपण सरळ लाईन मारून घ्यायची आणि हिला जी ब्लाऊज आहे ना दुसऱ्या साईडला आपण मार्जिन टाकली नाही, हिला डबल फोल्ड करायचं, वरून टॅप टॅप करायचं, हे दुसरी साईडने पण हे उठून जातं। आता आपल्याला जे मार्जिन आहे ना ते बघा, मी तिथे 2-2 इंचाचं गॅप ठेवलं आणि मध्ये जी गॅप आहे ना ती मी 3-3 इंचाचं ठेवलेलं आहे। तर आता हे तुम्हाला इथे लावताना सुद्धा मी दाखवते। सगळ्यात आधी आपल्याला जे एकदम सेंटर पॉईंट आहे ना तिथे आपल्याला 2 कळ्या असे लावून घ्यायचे येतं। त्याच्यानंतर आपल्याला 3 इंचाचं गॅप सोडायचं। तुम्हाला एकदा मी मेजरमेंटनं सुद्धा दाखवते। 3 इंच सोडलं, बघा तिथं मी निशाण लावलेले आहेत 3-3 इंचाचे। तर तुम्हाला एकदा दाखवते सुद्धा, 3 इंच झालेला आहे। तिथेच आपल्याला 2 कळ्या आणि दुसरे लावायचे आहेत। तिथून साईडला सुद्धा आपल्याला 3-3 इंचाचं गॅप सोडायचं। जर तुमचं ब्लाऊज थोडं डीप गळ्याचं असलं ना तर तुम्ही तिथे 3-3 इंचाचंच ठेवायचं, कारण ती गॅप आपल्याला एकदम छान बसतो। जर तुम्ही जवळ लावलं ना तर खूप गचगच वाटेल आणि तुम्ही जर जास्त गॅप सोडलं तर ते खूपच लांब लांब वाटेल। त्यासाठी मी तिथे बघा 2-2 कळ्या लावून घेतलेले आहेत। आता ह्या साईडला झालेले आहेत लावायचे। आता दुसऱ्या साईडला सुद्धा आपण त्याच पद्धतीने लावून घेऊयात। बघा, ह्या साईडला सुद्धा मी 3 इंचाचं गॅप सोडलं आणि तिथे सुद्धा ह्याच पद्धतीने मी लावलेलं आहे कळी। इथे बघा, ती कळी लावताना ना 1.5 इंचापेक्षा पण निम्म आपल्याला ठेवायचं, जास्त काही तिथे मार्जिन ठेवायचे नाही, कारण तिच्यावरून आपल्याला लेस लावायची आहे। तर जे लेस आहे ना ती आपल्याला खूप छोट्या साईजची लेस लावलेली आहे। त्यासाठी माया जी आहे ना, कपडा वगैरे काही दिसू नये यासाठी आपल्याला
थोडीच मायावरती सिलाई मारून घ्यायचं आणि त्यावरच आपल्याला लेसची सुद्धा सिलाई येऊ द्यायची। तर बघू शकता इथे शोल्डरपाशी सुद्धा मी जोडून ठेवलेला आहे। आता सगळीकडे झालेलं मेजून बघितलं तर 10 आपले बसलेले आहेत। आता तुम्हाला तिचं गॅप सुद्धा मी मेजून दाखवते, 3-3 इंचाचाच मी गॅप ठेवलेला आहे। आता ह्याच्यावरून बघा आपल्याला इथे लेस लावायची। इथे मी छोट्या साईजची लेस घेतलेली आहे आणि ती जिथून आपण लावताना सिलाई मारलेली आहे ना तिच्यावरच बरोबर सिलाई यावं ह्याच पद्धतीने आपल्याला लेस लावून घ्यायची आहे। जे खालचे आहेत ना ते काही पानगळा आपला दिसणार नाही, गोल शेपमध्ये किंवा यू शेपमध्ये दिसतो आणि जेव्हा आपण गळ्याला लेस लावू ना गळा आपला एकदम पानगळा दिसणार आहे। तर आता हे झालेलं आहे। आता आपल्याला लेस जे आपला गळा आहे ना गळ्याला सुद्धा तसंच लेस लावून घ्यायची आहे। एकदम छान असा ब्लाऊज दिसणार आहे, घातल्यानंतर तर खूपच भारी दिसतो आणि डिझाईन खूप सोपी आहे, असं करायला सुद्धा सोपी आहे। त्यासाठी बघा ही गळ्याची आता लेस लावून किती छान दिसतो, हिचं मी तुम्हाला फुल व्हिडिओ सुद्धा दाखवते। आता आपल्याला खालची जी कमरेला पट्टी जोडायची राहिलेली होती तेवढी पट्टी सुद्धा जोडून घेऊयात। पट्टीला बघा आधी मी सिलाई मारून घेतलं, परत कच मारलं, वरून एक दाब टिप टाकलं आणि परत मी फोल्ड करून एक सिलाई मारून घेतलेली आहे। तुम्हाला इथं वाटलंच तर मग तुम्ही हात सिलाई पण करू शकता, पण मी इथे शक्यतो सिलाईच मारून ठेवते। जर तुम्हाला हा व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल ना तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा व शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।